अंगणवाडी सेविका भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। अंगणवाडी सेविका म्हणून रुजू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी 2 लाखांची मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केलाय आणि या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची मात्र पुष्टी करत नाही। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी महिलांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जालन्यातील महिला आणि बाल कल्याण कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। ऑर्डर 5 तारखेला काढणार आहे का? हो ना। ऑर्डर मग 5 तारखेला काढणार आहे। बोलले बरं का मी सरांना। काय म्हणले? नाही ना, त्याच्या कमी नाहीच म्हणाले ते की कारण की ते आणखीन बी तिचा आलता कॉल। हा, आला होता का? उद्या येऊन भेटा म्हणा। बरं बरं। तरी पण हा, उद्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का आक्षेपमध्ये? नाही 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 घेतलं, मुद्दा म्हणून मागं ठेवलं ना। आणि नागपूरला सर ते तिकडं राहतात का ते सर? आक्षेपला तुम्हाला लगेच आता बघा उद्या हे झालं का, उद्या काय गुरुवार आहे ना? हा हा, तर मग शुक्रवारी ते काही ऑर्डर काढते ना, शुक्रवारी संध्याकाळी जाणार ते। तर आपण पाहतोय अंगणवाडी सेविका भरतीत घोटाळा झालेला आहे। महिलेकडे 2 लाखांची मागणी करण्यात आली आणि म्हणून आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। दरम्यान अंगणवाडी सेविकांनी नेमकं काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत। 26 तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे, तरी मी ते मान्य करू शकत नाही। मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरांनी 2 लाख रुपयाची मागणी केली आहे, तरी आमची परिस्थिती नसल्यामुळे मी 2 लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही, म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली। तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व सिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।